नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. लोकशाही खबरबात मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. अजित पवार गटाची आज आणि उद्या बैठक होणार आहे. अजित पवार गटाची ही महत्त्वाची बैठक मानली जाते. तर लोकसभेच्या 17 मतदारसंघांसाठी 2 दिवस चर्चा होणार असल्याची माहिती आहे. बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही कळतंय. तर नाशिक, दिंडोरी, रायगड, धाराशिव, गोंदिया, भंडारा इथला आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या 17 जागांसाठी आता अजित पवार गट आग्रही असल्याचं दिसतंय आणि अजित पवार गटाची ही जी 2 दिवसीय बैठक आहे आज आणि उद्या, या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं होणार याकडे लक्ष आहे. तर दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी सुद्धा महायुतीची आज संध्याकाळी बैठक बोलावलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची ही जी आज बैठक होतीये, या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत. मीनाक्षी, काय सांगाल? एकीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि ते युतीमधील जो जागा वाटपाचा तिढा आहे त्याविषयी चर्चा करणार असल्याचं कळत आहे. काहीतरी आज ठरेल असं बोललं जातं आणि त्यातच अजित पवार गटाची सुद्धा आज आणि उद्या बैठक होणार असल्याची माहिती आहे. काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच फरा, आपण पाहतोय की महायुतीमध्ये देखील लोकसभेच्या जागेसाठी जो तिढा आहे तो कायम आहे. अद्यापही हा तिढा सुटलेला नाहीये. तर सर्वच पक्षांची आपण पाहतोय की बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील राष्ट्रवादी पक्षाची आज आणि उद्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. आपण पाहतोय की नरिमन पॉइंट इथला महिला आर्थिक महामंडळ संघामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आज दुपारी 2:30च्या दरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलेला आहे. फ्रंटलचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील आणि यासोबतच आपण पाहिलं तर महत्त्वाचे जे नेते आहेत अजित पवार यांच्या गटातले हे सगळेच उपस्थित असणार आहे. अजित पवार स्वतः उपस्थित असतील, यासोबतच सुनील तटकरे हे देखील उपस्थित असणार आहेत या बैठकीमध्ये. त्यामुळे आज आणि उद्या 17 मतदारसंघांची जी आढावा बैठक आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी 17 मतदारसंघातला हा आढावा घेतला जाणार आहे. अजित पवार स्वतः या बैठकीत उपस्थित असतील. आज आपण पाहिलं तर नाशिक, दिंडोरी, रायगड, गोंदिया, भंडारा या सगळ्याच मतदारसंघातला आढावा जो आहे तो आज घेतला जाणार आहे. एकूणच आजच्या या बैठकीच्या आयोजनाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर सगळेच फ्रंटलचे पदाधिकारी असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, हे सगळेच या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की अजित पवार गटाकडून देखील बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू राहिलेलं आहे. आपण पाहतोय निश्चितच मीनाक्षी, बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे आता हा जो तिढा आहे तो सुटणार का ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.